तर अमुक आपण आता बरंच काही बोललो, अध्यात्म तर बोललोच, शिल्पांविषयी बोललो. आता मला थोडंसं ट्रिकी विचारावं असं वाटेल की जे मला गूढ वाटतात अशा गोष्टी, की पद्मनाभन जे टेम्पल आहे तर त्याच्याविषयी खूप गूढ गोष्टी सांगितल्या जातात की त्याचं तळघर आहे आणि त्यात ते 7 दरवाजे का 6 दरवाजे काहीतरी उघडलेले आहेत आणि तो एक दरवाजा नाही उघडलाय कारण की तो जर उघडला तर मग काय त्यात सर्प आहे, नाहीतर काय प्रलयच येईल. तर मग तुला तर ह्या बाबतीत जास्त माहिती असेल, तर तुला काय वाटतंय प्लीज आम्हाला सांग. बऱ्याच मंदिरांना अशी तळघरं असतात. बरं. या तळघरात काय केलं जातं तर त्या तळघरामध्ये सामान साठवण्याची जागा असते. मग हे सामान देवाची वस्त्रांपासनं तर देवाचे जे अलंकार आहेत त्या अलंकारांपर्यंत असतात. बऱ्याच वेळेस आपल्याकडे बघितलं गेलं तर अगदी मूर्ती गर्भगृहात जाऊन सुद्धा मूर्तीचे मुकुट किंवा मूर्तीचे अलंकार चोरीला गेलेले आहेत. तर मग तळघरात जाऊन लोक का घेणार नाही. त्यामुळे बऱ्याच वेळेस असं केलं जातं की त्यांना काही चक्र किंवा त्यांना काही यंत्र लावून त्यांना लॉक केलं जातं आतमध्ये त्या खोलीमध्ये, आणि मग सांगितलं जातं की हे जर उघडलं तर आज सर्प आहेत आणि जो उघडेल त्याचा संपूर्ण वंश नष्ट होऊन जाईल. बाकीचे जे तुम्ही उघडलेले बघितले दरवाजे पद्मनाभ स्वामीचे, प्रत्येक दरवाजावर तुम्हाला काही ना काहीतरी कोरलेलं दिसत होतं. प्रत्येक दरवाजाच्या आत म्हणजे आज जी खोली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला धनच सापडलेलं आहे. पुण्यात पण अशी अनेक मंदिरं आहेत ज्यामध्ये तुम्हाला तळघर दिसतं. अनेक नाही, खरं तर खूप कमी आहेत, माफ करा. एकच मंदिर आहे ज्याच्या खाली तळघर दिसतं आणि ते आणखीन विशेष मंदिर आहे. सोमवार पेठेमध्ये त्रिशुंड गणपती, त्रिशुंड गणेश मोरेश्वर मंदिर आहे ते मंदिर आहे. किंवा तुम्ही आणखीन कुठल्याही तळघरात गेलात आणि त्यांना विचारलात तर तळघरात काय आहे तर तुम्हाला ते पटकन सांगतात की तळघरात आमची गोष्टी साठवण्याची जागा आहे. पण अशी मोठी मंदिरं की ज्या मंदिरांमध्ये अनेक वेळेला सोनं दान होतं, अनेक वेळेला मोठे मोठे भक्त येऊन मुकुटच नाही तर संपूर्ण मूर्तीच दान देतात. म्हणजे हम्पीला कृष्णदेवरायाने तिरुपतीसाठी सोन्याची स्वतःची मूर्ती दान केलेली आहे, तो आणि त्याच्या 2 बायका, अशी मूर्ती दान केलेली. तर हेच समजा जर दान देत असतील एवढं मोठं मोठं ते आणि जड मूर्ती असतं त्या आतनं पोखळ नसतात आता आपण करतो तशा, तर तेच सगळं दान असतं. तर त्याचं संरक्षण राहावं म्हणून अनेक वेळेला असं सांगितलं असतं, असं ग्रंथांमध्ये लिहिलेलं असतं. अगदी मंदिर तोडू नये म्हणून सुद्धा राजाने जे ताम्रपट केलेले असतात त्यातही तो हेच सांगतो की जर हे तोडलं तर त्याचा नपुंसक होईल तो जो कोणी असेल तो, किंवा त्याचा वंशाचा पूर्णपणे नाश होईल. रावणाने ज्यावेळेस हे उचललं होतं त्यावेळेस शिवाने त्याला शाप दिला होता की तुझा वंश संपूर्णपणे नष्ट होईल. तो शाप कसा कळतो, रामेश्वर लेणं मी परत म्हटलं वेरूळचं, त्याचं जे असं अख्खं त्याने उचललंय तर त्याच्या डोक्यावरती गाढवाची प्रतिमा काढलेली आहे, तर तो शाप आहे त्याला मिळालेला. तर ताम्रपटात अनेक राजे ताम्रपटात लिहितात की दान दिलेली जमीन सुद्धा कोणी क्लेम केली तर त्याला काय होईल वगैरे वगैरे. त्यामुळे ते अशा ग्रंथांमध्ये असं लिहिलेलं असतं. आता पद्मनाभ स्वामींच्या मंदिरामध्ये मी स्वतः खाली गेलेलो नाही आणि मी ते पूर्णपणे त्याला हे का ते का हे बघितलेलं नाही, तर मी त्याच्यावर आणखीन काही बोलणं हे चुकीचं ठरेल. पण अशा अनेक मंदिरांमध्ये मी स्वतः बघितलेलं आहे की त्या तळघरांमध्ये आणि सांगितलंही असतं की असं असं करायचं नाही. अगदी या मंदिरामध्ये सुद्धा आहे, त्रिशुंड मंदिरामध्ये.